सगळ्या अवयवाला एकदम नंबर एक काम झाले। सगळीकडे रक्तपुरवठा पसरलेला आहे। रक्त माझ्या अंगामध्ये सगळीकडे काना कोपऱ्यामध्ये अक्षरशः संचारित झाले, प्रफुल्लित झाले आणि माझ्या शरीरामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे। सगळा लोड माझा कमी झालेला आहे। नंबर एक सगळं माझ्या शरीरातले हे सगळे त्रास कमी होऊन विषारी घटक निघून जाऊन मन आणि शरीर प्रसन्न राहणार आहे। दिवसभर मला फ्रेश वाटणार आहे, कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही टॉनिक इंजेक्शन सलाईन शिवाय। मित्र हो, जर तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या सगळ्या अवयवांना पुरेसा रक्त पुरवठा होऊ द्यायचा असेल, त्यांचं व्यवस्थित पोषण होऊ द्यायचं असेल, त्यांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवायचा असेल आणि तिथं जमा झालेले सगळे विषारी घटक खूप चांगल्या प्रकारे शरीराच्या बाहेर घामाच्या माध्यमातून, लघवीच्या संडासच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून जर तुम्हाला काढून टाकायचे असतील आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, मानसिकता तुमची स्थिर ठेवायची असेल, रिलॅक्स व्हायचं असेल, डिप्रेशन, अँझायटी, भीती, काळजी, टेन्शन तुम्हाला कायमस्वरूपी दूर करायचं असेल आणि एकूणच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अगदी चांगल्या प्रकारे ठणठणीत मजबूत ठेवायचं असेल तर त्यासाठी अतिशय सोपा, सहज करता येणारा, घरच्या घरी करता येणारा, एक नया पैसा खर्च न करता येणारा हा उपाय आहे। मात्र विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो। याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, उभं राहायचंय। जर तुम्हाला उभं राहता येत नसेल, वयस्क असाल तुम्ही किंवा गुडघे दुखत असतील, पाय दुखत असतील तर अशा वेळी तुम्ही पलंगावर, सोफ्यावरती किंवा खुर्चीवर बसून देखील हा उपाय तुम्ही करू शकता। आता काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे उभारल्यानंतर पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, कम्फर्ट पोझिशन मध्ये उभं राहायचं आहे, नजर समोर ठेवायची, पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवायचा आहे। आता काय करायचंय, तुम्हाला दोन्ही हाताची जी बोटं आहेत त्या बोटांनी जी बोट आहेत त्या बोटांनी आपल्या डोक्यावरती तुम्हाला टॅप करायचंय, हलकसं तुम्हाला मारायचं आहे हलक्या हाताने। कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे मी बोट तयार केलेली आहेत आणि ह्या बोटांनी मी माझ्या टाळूवरती अगदी हलक्या हाताने मारणार आहे, रिलॅक्स होणार आहे। इथं मारत असताना तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये होणारी जी व्हायब्रेशन्स, कंपन आहेत ती तुम्ही अनुभवा आणि लागलीच तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये रिलॅक्स वाटायला लागेल, तिथला रक्तपुरवठा, रक्ताभिसरण चांगलं सुधारेल, ऑक्सिजन चांगला सुधारेल। गोलाकार उलट सवाचं तुम्ही याच्यावरती अशा प्रकारे टॅप करायचं आहे। त्याच्यानंतर कपाळाकडे यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं क्लोजअप घेऊन सुद्धा व्हिडिओमध्ये हे कपाळाकडे यायचं आहे। अशा प्रकारे कपाळावर 5 वेळा तुम्ही टॅप करायचे, 1 2 3 4 5। त्याच्यानंतर इथं डोळ्याच्या बाजूला 5 वेळा श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचंय। डोळे बंद करू शकता किंवा उघडे देखील ठेवू शकता, हे अशा प्रकारे। त्याच्यानंतर डोक्याच्या मागची जी बाजू आहे इथं तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला टॅप करायचं। खूप छान, आपले आपण करू शकतो, काही सुद्धा नाही। परत तुम्हाला डोक्याच्या कानाच्या बाजूला यायचंय, हे अशा प्रकारे, आणि आता तुम्हाला गालावरती यायचंय, गालावरती। खूप छान, रामकृष्ण हरी माऊली म्हणायचंय। नख तुमची काढलेली असावेत, नख टोचणार नाही त्याची आवर्जून काळजी घ्या। चेहरा देखील खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रफुल्लित होण्यासाठी मदत होईल। चेहऱ्यावर आलेला ताण, तणाव हे जे आहे, परत तुम्ही हनुवटीकडे यायचंय। अशा प्रकारे इथं हे हनुवटीचं जे जबड्याचं जे हाड आहे, मॅन्डिबल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती तुम्ही टॅप करा, कारण इथं असणारे जे लिम्फॅटिक सिस्टीम आहे, लिम्फॅटिक ग्लँड्स आहेत, लिम्फ नोड्स आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित ऍक्टिव्हेट होऊन, क्रियाशील होऊन तिथं जमा झालेली जी घाण आहे ती देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे। वारंवार सर्दी होत असेल, सायनसचा आजार असेल किंवा तोंडातलं वारंवार येत असेल, जबड्याचे काही, दाताचे काही आजार असतील तर ते देखील कमी होण्यासाठी त्याच्यामुळे मदत होणार आहे। हे बघा, सुरकुत्या चेहऱ्यावरच्या निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। उलट सवासं गालावरती अशा प्रकारे हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे कानाकडे जायचंय, कानाच्या बाजूला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे,
आणि चोळल्यानंतर कान तुम्हाला कान खालच्या दिशेनं थोडेसे हलगत ओढायचे आहेत, वरच्या दिशेनं अशा प्रकारे हलगत ओढायचे आहेत आणि बाजूबाजूला देखील अशा प्रकारे ओढायचं आहे. बघा अंगावर काटा आला बघा, माझ्या एकदम फ्रेश वाटून गेलं. सगळा दिवसभराचा जो ताण आलेला आहे तो कमी होणार आहे. हा सोपा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, किती वेळ करायचा हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. कुणी नाही करायचं आहे, करत असताना काय काळजी घ्यायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र शेवटपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचंय, अन्यथा तुम्हाला याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसेल. आता हा झाला आपला वरचा भाग टॅपिंगचा. आता काय करायचं, खाली इथं मानेच्या आजूबाजूला जे आहे गळा इथं थायरॉइड ग्रंथी आहे, इथलं रक्ताभिसरण चांगलं सुधारणार आहे. इथं असणाऱ्या लिम्फ नोड इथं असणाऱ्या लिम्फ नोड सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होणार आहे. लिम्फ नोडचं काय काम असतं, शरीरामध्ये जमा झालेले विषारी घटक, टाकाऊ पदार्थ, वेस्ट मटेरियल, लिम्फॅटिक फ्लुइड ड्रेन करायचं, तिथून काढून त्याला परत तिथं स्वच्छ करायचं काम लिम्फॅटिक सिस्टीम करते आणि याच्यामुळं हे खूप चांगला फायदा होणार आहे. त्वचेवरील रक्ताभिसरण सुधारणार आहे, त्वचेचे आजार देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. दिवसभर एक ठिकाणी बसलेलो असतो आपण, हालचाल नसते कसलीही, त्याच्यामुळं रक्ताभिसरण मंदावलेलं असतं. रक्ताभिसरण मंदावलं की शरीरामध्ये विषारी घटक जमा होतात, मग ते आजार निर्माण करतात. आता तुम्हाला गळ्याच्या बाजूचं हे टॅपिंग झालेलं आहे. आता काय करायचंय, खांद्याच्या तिथं. आता खांद्याच्या तिथं करत असताना विरुद्ध हाताने करायचंय. आता मी उजव्या हाताने डाव्या हाताच्या खांद्याला टॅप करणार आहे. हे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप चांगलं, काय सुद्धा याला कष्ट लागणार नाही तुम्हाला. बघा पुन्हा इथं हळूहळू याच्यावरती या, हे अशा प्रकारे. मग पुन्हा काय करा, तुमचा हात अशा प्रकारे करा. हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल असं सांगतोय. आकाशाकडं तळ हात असला पाहिजे आणि अशा प्रकारे टॅप करत चला. छान. आणि आता हा कोपरा आहे, कोपऱ्यावरती टॅप करत असताना मात्र हाताचा असा कप तयार करायचा आहे आणि तळ हाताचा आणि ह्याच्यावर असं मारायचंय. त्याच्यावर जरा जास्त वेळ मारा, खूप चांगलं वाटेल तुम्हाला. बघा तुम्ही करून बघा, माझ्यासोबत दररोज हा व्हिडिओ लावून करा. तुम्ही म्हणाल डॉक्टर खरंच फ्रेश वाटायला लागले आणि फुकटच्या फाकट, ते पण कुठलेही औषध गोळी नाही, काय नाही, दवाखान्याची गरज नाही, काय नाही. तुम्हाला असणारे आजार देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आजारापासून भविष्यात तुमचा बचाव देखील होईल. त्याच्यानंतर पुढे चला, हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर वर या, तसंच हळूहळू बघा, हे अशा प्रकारे. आता काय करायचं, तुम्हाला हात पालता करायचा, परत खालून परत वरून खाली, हे अशा प्रकारे. हे अशा. पुन्हा खालचा भाग. आता काय करायचं, तुम्हाला हात उभा करायचा आहे. उभा केल्यानंतर परत वरून, काय नाही, फक्त टॅप करत यायचे तुम्हाला, हे अशा प्रकारे. हे झालं, पुन्हा टाळ्या वाजवा. आता हा हात खूप सोपा आहे आणि खूप चांगला परिणाम होणार आहे. बघा सोपीच गोष्ट आहे, छोटीच गोष्ट आहे, पण फायदे खूप मोठे आहेत. तुम्ही करून बघा. उलटा पालता सवासा ठेवायचा, हात टॅपिंग करायचे. त्याच्यानंतर उभा. बघा तुम्ही, तुमच्या हातामध्ये मुंग्या येत असतील, हात जड पडत असेल, अजून वेदना होत असतील, त्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. नसा तुमच्या आखडल्या असतील, बधिरपणा आला असेल हातामध्ये, तर खूप चांगलं ऍक्टिव्हेशन तुमच्या चेतासंस्थेचं होणार आहे ह्याच्यामुळं. हे झालं हाताचं टॅपिंग. आता काय करायचं आपल्याला, छाती आणि पाठीमागचा भाग. छातीचं टॅपिंग कसं करायचं हे बघा. तुम्हाला सहन होईल, जास्त जोरात पण नाही, जास्त हळू पण नाही. थर 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 सगळं शरीर असं ढवळून निघालं पाहिजे, रक्त सळ 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 केलं पाहिजे. आणि बसू नाही, चालून फिरून सुद्धा नाही. हे बघा, हे करायचं लगेच, हे अशा प्रकारे. व्हेरी गुड, खूप नाही, रामकृष्ण हरी म्हणायचं, नंबर 1 काम होणार आहे. आता मधला भाग. हा इथला भाग. आता पाठीमागचा. हे बघा,
डान्स पण करू शकता तुमचे गुडघे चांगले असतील तर. हे अशा प्रकारे आता तुम्ही सरळ होते, तुम्हाला दिसेल असं. आता काय करायचं, पोटाकडच्या भागाकडे जायचंय आपल्याला. पोट हा आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. त्याच्यामध्ये असणारे जे महत्वाचे अवयव आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, पॅन्क्रियाज आहेत, लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे, त्याच्यानंतर किडन्या आहेत. ह्याच्यातला जो रक्तपुरवठा आहे तो चांगला होणार आहे, तिथे ऑक्सिजन चांगला जाणार आहे, ह्या मुळे त्याचं पोषण चांगलं होणार आहे सगळ्या अवयवांचं, आणि ह्यांचं काम नंबर 1 होणार आहे. त्याच्यामुळे पोटाचे काही आजार असतील किंवा काय इथं तुम्हाला झाला असेल त्रास, तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे ह्याच्यामुळे. बघा कसं करायचंय. गुडघे चांगले असतील तर तुम्ही असं आनंद घेऊ शकता. काय नाही, लहान मुलासारखं करायचं, लोड घ्यायचा नाही. तुम्ही म्हणा लोक काय म्हणतील, वय किती झाले, सोपते का, अजिबात नाही. दडडंग तडडंग धांगी चिक चिकन दडडंग तडडंग धांगी चिक. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर जगणं मुश्किल होते. बघा, दडडंग दडडंग धांगी चिक चिकन दडडंग दडडंग धांगी चिक चिकन दडडंग. आता इकडे वर यायचं अशा प्रकारे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर काखेचा भाग, काखेमध्ये सुद्धा खूप चांगले लिम्फॅटिक सिस्टीम असते, आपले लिम्फ नोड असतात ते सुद्धा खूप. त्याच्यासाठी तुम्हाला असं खोबणी करायची आहे हात हाताची आणि असं मारायचंय. हे बघा, हात सरळ ठेवायचा, हा वर उभा, मोकळं झालं पाहिजे. 10 वेळा 20 वेळा मोजून करा, म्हणजे मोजण्याकडे लक्ष जाते, निवांत वाटते तुम्हाला. हे झालं. त्याच्यानंतर इकडचं मस्त एकदम मोकळं झालं पाहिजे शरीर. हा, वेदनाशामक गोळ्याने काय मोकळं होत, उलट साईड इफेक्ट होतात. ह्याचं तुम्हाला साईड इफेक्ट नाही, काय नाही. हे झालं. त्याच्यानंतर पाठीचा भाग, पाठी कंबर सरळ उभा राहा किंवा वाकून करू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर असं हे असं, हे झालं पोटाचं झालं. बिंबीच्या बाजूला सुद्धा तुम्हाला करायचे टॅप, डोलकी वाजवायची. ढेरी तुमची जर जास्त असेल अजून तुम्हाला मजा येईल. किंवा तुम्हाला तुमची डेअरी जर कोणाला वाजव वाटली, त्याला म्हणा वाजव माझी डेअरी, फक्त त्याला जोरात मारू नये तुम्हाला, एवढी काळजी घ्या. हे झालं. आता काय करायचं आपल्याला, कमरेच्या खालच्या बाजूचं रक्ताभिसरण सुधारवायचंय. तिथले सगळे विषारी घटक आपल्याला बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होणार आहे. कमरेच्या खालचा शरीराचा असा भाग आहे ज्याला दिवसभर उभं राहावं लागतं, आणि त्याच्यामुळं रक्ताभिसरणाला सगळं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावं लागतं, वर यावं लागतं. त्याच्यामुळे रक्ताभिसरण इथं साठून राहण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेला हे जे उपाय आहेत ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पायाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करणार आहेत. पायदुखी असेल, पाय जड पडत असेल, मुंग्या येत असतील, बधीर होत असतील, आग पडत असेल, डायबेटिक न्यूरोपॅथी झाली असेल, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला फरक आपल्याला ह्याच्यामध्ये जाणवणार आहे. काय करायचं आपल्याला, इथून सुरुवात करायची आहे. मांड्याच्या समोरचा भाग अशा प्रकारे तुम्ही क्लोजअप घेऊन देखील बघू शकता. पुन्हा वर या. गुडघे दुखत असतील तर बसून करा. मांडीमध्ये जी काय व्हायब्रेशन्स आहेत, कंपन आहे, ते अनुभवा तुम्ही. मोकळच होणार आहे शरीर तुमचं, एक नंबर काम होणार आहे. अशा प्रकारे हे झाली समोरची बाजू. आता मागची बाजू, सीटवर सुद्धा डोपरावरती मारा. हे अशा प्रकारे सरळ उभा राहा. हे अशा प्रकारे पुन्हा मांड्या. पाठीमागचा बाजू, सायटिका आजारामध्ये खूप चांगला उपयोग ह्याच्यामुळे होतो. मांसपेशीतलं रक्ताभिसरण सुधारतं. ज्या आखडलेल्या मांसपेशी आहेत त्या निघून जाण्यासाठी ह्याच्यामुळे मदत होणार आहे. हे मिचकीमध्ये परत हाताचा कप करायचा, अशा प्रकारे खोपणी करायची दोन्ही, आणि तिथं मारायचं असं खप 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 खप. बघा नंबर 1. पुन्हा पिंढऱ्या,
पोटऱ्या म्हणतो आपण त्याला. हे असं तळपाय, टाचेच्या पाठीमागची बाजू, आणि तसंच पुन्हा वर या. हे अशा प्रकारे. आता पायाच्या बाजू, बाहेरच्या बाजू बघा, डान्स करत करत जावा. छान आहे का? डान्स करत वर या. अजून एक सेट करा, एक नंबर वाटणार आहे. हे बघा, तुम्हाला जेवढ्या वेळ जमते तेवढ्या वेळ तुम्ही करा. सहन 5 ते 10 मिनिट करायचे. कधी करायचंय? सकाळी व्यायाम करून आल्यानंतर तुम्ही हे करा, नंबर 1 काम होईल. आणि जर संध्याकाळी करायचं असेल, आता मी मधल्या बाजू जी आहे पायाच्या त्याला पाय थोडेसे वाकडे करा असे. हा हा, नंबर 1 होणार आहे. बघा न किती छान वाटायला. हे पुन्हा वर या. संध्याकाळी जर करायचं असेल तुम्हाला तर संध्याकाळचं जेवण लवकर करा. संध्याकाळच्या जेवणानंतर साधारण 2.5-3 तासांनी किंवा झोपण्याच्या आधी अर्धा तास तुम्ही करा. नंबर 1 रिलॅक्स होईल, झोप मस्त लागेल तुम्हाला. मनावर आलेला, शरीरावर आलेला सगळा ताण निघून जाईल, रिलॅक्सेशन होईल. डिप्रेशन आलेला असेल, अँझायटी असेल, खूप जास्त दिवसभर विचार केला असेल तर मोकळं फट होऊन जाणार आहे. हे झालं. आता काय करायचंय? खाली बसायचंय. खाली बसून बघा, एवढं करून सुद्धा मला बारीक दम लागलाय. माझ्या फुफ्फुसाच्या ऍक्टिव्हिटी वाढल्यात, हृदयाची ऍक्टिव्हिटी वाढल्या, सगळ्या अवयवाला एकदम नंबर 1 काम झाले. सगळीकडे रक्तपुरवठा पसरलेला आहे. रक्त माझ्या अंगामध्ये सगळीकडं काना कोपऱ्यामध्ये अक्षरशः संचारित झाले, प्रफुल्लित झाले, आणि माझ्या शरीरामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे. सगळा लोड माझा कमी झालेला आहे. सगळं लक्ष माझ्या शरीरातल्या सगळ्या रक्ताभिसनावर आहे. आता तळपाय जे आहेत त्या तळपायाला मी मसाज करणार आहे. अशा प्रकारे मी बसलोय आणि इथं मी मारणार आहे. आता बघा, आहा, हे बघा. आणि सगळ्यात शेवटी मग पुन्हा तुम्हाला साधं सुखासनामध्ये बसायचंय, टाळ्या वाजवायच्यात, रामकृष्ण हरी म्हणायचंय, देवाचं नाव घ्यायचं आहे, प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. माझ्या शरीरासाठी मी हा वेळ दिलेला आहे. आणि नंबर 1 सगळं माझ्या शरीरातले हे सगळे त्रास कमी होऊन, विषारी घटक निघून जाऊन मन आणि शरीर प्रसन्न राहणार आहे. दिवसभर मला फ्रेश वाटणार आहे, कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही टॉनिक इंजेक्शन सलाईन शिवाय. ओके. आणि आजपासून हे अशा प्रकारचे सोपे उपाय, टॅपिंग एक्सरसाइज आपण ह्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, कोण कोण करायला सुरुवात करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि तुम्हाला काय काय फायदा होतो हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास सोडायचा आहे, लांब घेऊन लांब सोडायचा. एकदम नंबर 1 काम आहे. शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात, आजूबाजूलाच प्रसन्न वातावरण असावं आणि हवा खेळती असावी अशा ठिकाणीच तुम्हाला बसायचंय. आणि हे टॅपिंग एक्सरसाइज कधी करायचं नाही, कोणी करायचं नाही तर ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा अतिशय त्रास आहे, अनियंत्रित रक्तदाब आहे, तर अशा लोकांनी, किंवा हृदयविकाराचा काही आजार असेल तर त्यांनी कमी प्रमाणामध्ये हे टॅपिंग एक्सरसाइज करायचंय. बाकी सगळे खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. किंवा जर खूप जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता याच्यामध्ये. अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागावरती जर सूज आली असेल, लाल झाला असेल, पाणी जमा झाला असेल, वेदना होत असतील तीव्र स्वरूपाच्या, किंवा गरम लागत असेल, ठणठण करत असेल, तर अशा वेळी तिथं टॅपिंग करायची नाही. तसं जर केलं तर तुम्हाला तिथल्या वेदना वाढू शकतात. बाकी सर्वजण कुठल्याही आजारामध्ये हा टॅपिंग एक्सरसाइज अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात आणि त्यांना याचा चांगला 100% फायदा होऊ शकतो. आणि आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, तुम्ही ते ओळखायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायचं आहे.
तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हे व्हिडिओ बनवत असतो. जेव्हा तुम्ही एक लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील घर बसल्या एक नया पैसा खर्च न करता फुकटमध्ये फ्रीमध्ये हे सगळे फायदे करून घेता येतील. ते निरोगी राहतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.